नमस्कार, सखी सोबती या चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत दिव्यांची आमोशा म्हणजे काय, दिव्यांची पूजा कशी करायची आणि आरती, मुलांचं औक्षण कसं करायचं. यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटी मी महत्त्वपूर्ण काही टिप्स देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आषाढ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या. या दिवशी आपण घरातील सर्व दिव्यांची पूजा करतो, कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर या दिव्यांची पूजा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया या दिव्यांची पूजा कशी करावी. तर या दीप अमावस्येला आपल्याला दिव्यांचं पूजन करायचं आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. समई, पंती, निरंजन हे सर्व दिवे आपल्याला घासून घ्यायचे आहेत. आपल्या घरामध्ये जेवढ्या प्रकारचे दिवे असतील ते दिवे आपल्याला बाहेर काढायचे आहेत. मग ते समई असेल, निरंजन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असतील, पितळेचे दिवे, तांब्याचे दिवे असतील किंवा चांदीचे असतील, तर हे सर्व दिवे आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि हे सर्व दिवे आपल्याला स्वच्छ करून छानपैकी घासून पुसून ठेवायचे आहेत. त्यानंतर देव्हाराच्या आसपास कुठेतरी म्हणजेच समोर जागा असेल तिथे आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत. त्यानंतर सायंकाळी किंवा सकाळी जिथे आरास मांडायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तिथे आपल्याला छान पाट ठेवायचा आहे आणि पाटावरती नवीन वस्त्र अंथरायचं आहे आणि पाटाखाली आपल्याला आजूबाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे. मग त्या पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. प्रत्येक दिव्याखाली त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा त्या तांदळावरती अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता. दिवा असाच ठेवू नका. दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचं आहे. खाली तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपल्याला हे सर्व दिवे ठेवायचे आहेत. या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला 2 वाती करून एक वात आपण जसं बनवतो तसं 2 लांब वाती घेऊन एक वात बनवायची आहे. त्याला जोडवात असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला सर्व दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल हे शक्यतो तिळाचं घ्या. जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही इतर कोणतंही तेल घेऊ शकता. दिव्याचं तोंड हे आपल्याला शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवायचं आहे. पश्चिमेकडे आलं किंवा उत्तरेकडे आलं तरी चालेल, पण शक्यतो पूर्वेकडेच ठेवायचं आहे. दक्षिणेकडे तोंड ठेवून आपल्याला दिवे ठेवायचे नाहीत याची काळजी घ्यायची आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण श्री गणेशाच्या पूजनाने करत असतो आणि त्यामुळे आपल्या उजव्या हातात 2 विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत. देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती आपल्याला ठेवायची आहे किंवा तुम्ही गणपती स्वरूप सुपारीसुद्धा ठेवू शकता. सुरुवातीला आपल्याला श्री गणेशाचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग जे काही दिवे लावलेले आहेत त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. दिव्यामध्ये तेल टाकून आपल्याला वाती लावून घ्यायच्या आहेत. दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. त्यानंतर दुर्वा, आघाडा, फुले अर्पण करून घ्यायची आहे. त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे. तुम्ही सर्व दिव्यांना अर्पण केलं तरी चालेल किंवा एका दिव्याला अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. आपण दिव्यांची व्यवस्थित पूजा करून घेतल्यानंतर दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्यानंतर धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. वस्त्रमाळ कधीही एका हळदीने किंवा एका कुंकवाने रंगवलेली असते. तर अशा प्रकारे कुंकवाने रंगवलेली वस्त्रमाळच आपल्याला अर्पण करायची आहे. दिव्यांची छान आरास सजवायची आहे. या दीप अमावस्येला पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला शक्यतो पिवळे फुले अर्पण करायची आहेत. दुर्वांना देखील या दिवशी खूप महत्त्व आहे. आघाडीची पाने या पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता. दुर्वांना वंशवृद्धीचे प्रतीक मानलं जातं. आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंती असं मानतो. नैवेद्यामध्ये आपल्याला दूध, साखर किंवा लाह्या, बताशे, पेढे आपण अर्पण करू शकता. नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकन काढायचा आहे आणि त्याच्यावरती नैवेद्याची वाटी आपल्याला ठेवायची आहे. जो काही नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे. हात जोडून शुभं करोती कल्याणम म्हणायचं आहे. या पूजेला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे. साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे.
समजा जर तुम्हाला वात पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वात खडीसाखर किंवा गोड पदार्थ दाखवून आपल्याला ही वात पुढे करायची आहे. आयुष्यातील अंधार निघून जाऊन प्रकाशाकडे आयुष्य उजळावे अशी दिव्यासमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती आणि दिव्यांची नामावली म्हणायची आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला दक्षिण दिशेला वात करून हा पितरांसाठी दिवा लावायचा आहे आणि तो दिवा कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आपल्या घरातील पितृ प्रसन्न राहावीत, घरातील पितृदोष कमी व्हावा यासाठी आपल्याला पितरांसाठी हा दिवा लावायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला आणखीन काही कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत. हे दिवे तुम्ही छोटे छोटे बनवले तरीसुद्धा चालतील. या दिव्यांनी आपल्याला दिव्यांची आरती पूजा करून घ्यायची आहे. हे एकमुखी दिवे तुम्ही 5, 7, 9, 11 याप्रमाणे बनवू शकता. या दिव्यांमध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. त्यामध्ये फुलवात लावायची असते, कारण या कणकेच्या दिव्यांनी हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत, दिव्यांची पूजा केलेली आहे, तर या पूजेला ओवाळलं जातं. म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर करायचा नाही. बघा, मनुष्याला म्हणजेच मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं. नेहमी आपल्याला कोणाचं औक्षण करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाच्या दिव्याचा वापर केला जातो आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाच्या निरंजनीनेच आपल्याला ओवाळायचं असतं. तेलाच्या दिव्याने देवांना कधीही ओवाळायचं नाही. म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत. या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे, कारण आपण अग्निदेवतेचे पूजन करणार आहोत आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची आहे. दिव्यांची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही पूजा पूर्ण होत नाही. कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते. त्यानंतर आपण जो काही लाह्यांचा नैवेद्य दाखवला आहे तो आपल्याला घरातील सर्व सदस्यांना वाटायचा आहे. ही पूजा जर तुम्ही सकाळी केली असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हे दिवे परत लावायचे आहेत. त्या दिव्यांमध्ये तेल नाही तर तूप टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत. हळदी कुंकू वाहून परत एकदा नमस्कार करायचा आहे. दीप अमावस्येला संध्याकाळी शुभंकरोती प्रार्थना करायची आहे. जे काही आपल्या घरामध्ये लहान मुलं मुली असतील त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे. जसं आपण वाढदिवसाला औक्षण करतो तसं आपल्याला मुलांना औक्षण करायचं आहे. मुलांना पाठावरती बसून त्यांना हळदी कुंकू अक्षदा कपाळी लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे. त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ आपल्याला तोंडामध्ये द्यायचा आहे. घरातील मुलं मोठी असतील छोटी असतील तरी पण आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. मुलांचं औक्षण करायचं आहे, कारण मुलं किंवा मुली हे वंशाचे दिवे असतात. मुली वंशाच्या पंथी असतात. मुलं वंशाचे दिवे असतात, म्हणून आपल्या वंशाची वृद्धी होत असते. त्यामुळे आपल्याला या दिवशी घरातील मुलामुलींची सुद्धा पूजा करायची आहे. मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये तेल व लांब वात टाकून या दिव्यांनी ओवाळायचं असतं. तूप टाकायचं नाही. बघा, हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्या यथाशक्तीने मी ही साध्या पद्धतीने पूजा केलेली आहे. यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा असावी, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे. या पूजेची उत्तर पूजा म्हणजेच सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर सकाळी फुले, जे काही साहित्य आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. जो काही नैवेद्य आहे तो आपल्याला अर्पण केलेला आहे तो प्रसाद म्हणून खाऊ शकता. दिवे जे आहेत ते आपल्याला परत व्यवस्थित स्वच्छ करून जागच्या जागी ठेवून द्यायचे आहेत. तुम्ही जे काही कणकेचे दिवे बनवलेले आहेत त्यातील वाती काढून आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहेत किंवा तुम्ही गोड घालून जर दिवे बनवले असतील तर ते आपल्याला उकडून वगैरे घेतलेले असतील तर त्यामधील वाती काढून घ्यायचे आहेत आणि हे दिवे खाल्ले तरीसुद्धा चालतात. बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे खाल्ले जातात. दिव्यांची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभंकरोती कल्याणम ही प्रार्थना आपल्याला आवर्जून म्हणायची आहे. तर या आषाढ अमावस्येचा शुभमुहूर्त कोणता आहे ते पाहूया. अमावस्येची सुरुवात ही 11 तारखेला उत्तर रात्री 1:53 सुरू होऊन
अमावस्येची समाप्ती ही 12 ऑगस्टला उत्तरात्री 11:06 होते. उदय तिथीनुसार दीप अमावस्या ही 12 ऑगस्ट 2026ला होणार आहे. 12 ऑगस्टला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, तुमच्या सोयीनुसार सगळ्या दिव्यांची पूजा घरामध्ये करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं. या दिवशी गृहदोष शांत होतो असं सांगितलं जातं. या दिवशी केळी, पिंपळ, लिंब किंवा तुळशीचे रोप लावलं जातं. त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करतात. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्येला व्रत करतात, पूजा करतात, त्याचप्रमाणे दान करतात, त्यांना सर्व प्रकारचे दोष आणि पापांपासून मुक्त केलं जातं. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने संकटे दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. हे लावत असताना आपल्याला त्यामध्ये लवंगही टाकायची आहे आणि यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे. यामुळे पितृदोष हा दूर होतो. त्यानंतर भगवान शिवाची पूजा या दिवशी करायची आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील आपल्याला फलदायी ठरते. शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा आवर्जून जप करा. त्याचप्रमाणे या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालायची आहे. अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं. कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने सगळे रोग दूर होतात आणि जीवनामध्ये जे संकटे आहेत ते सुद्धा नाहीसे होतात आणि पितृदोष कमी होतो. या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत. या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत. हे शुभ मानलं जातं. यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो. जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते. ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद भरभरून येत असतो. आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या आयुष्यातला अंधार हा निघून जातो. तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.